ओके. तर आज आपण डीएक्सएनच्या सर्व प्रोडक्टची माहिती घेणार आहोत. डीएक्सएनचे प्रोडक्ट भरपूर वाढत चाललेत आणि त्या भरपूर प्रोडक्ट आपण सगळ्या लोकांच्या पर्यंत पोहोचायला हवेत. कारण आता डीएक्सएन कडे जवळपास 840 प्रोडक्ट आहेत, ज्या 40 प्रोडक्टची किंमत 300-400 रुपयापेक्षा कमी आहे. आणि हे प्रोडक्ट एवढ्या चांगल्या क्वालिटीचे आहेत की ते जर लोकांच्या घराघरापर्यंत पोहोचले तर त्यांना तर आरोग्य मिळेलच, पण त्याच्यासोबतच आपला बिझनेस पण वाढायला मदत व्हायला लागेल. तर आपण प्रोडक्ट कॅटलॉग आता वन बाय वन पाहू आणि हा प्रोडक्ट कॅटलॉग मीटिंग जशी आपली होईल तसा मी तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती पण शेअर करेन. ओके. तर सगळ्यात महत्वाचं, डीएक्सएनकडे कुठल्या कुठल्या रेंज मधले प्रोडक्ट्स आहेत? आयुर्वेदा रेंज मध्ये आहेत, हेल्थ अँड फूड सप्लिमेंट आहे, फूड अँड बेवरेजेस आहे, पर्सनल केअर, स्किन केअर, कॉस्मेटिक, हाऊसहोल्ड प्रोडक्ट आणि क्लोथिंग मध्ये पण येते. तर हे ब्रँड असे वाढत चालले. त्याच्यातलं आता आपण बघतोय पहिल्यांदा आयुर्वेद कॅटेगरीमध्ये डीएक्सएनकडे कुठले कुठले प्रोडक्ट येतात. आयुर्वेदिक कॅटेगरीमध्ये गॅनोडर्मापासून बनवलेले सगळे प्रोडक्ट तर आहेतच, पण अगदी तुम्हाला त्याच्यात हे पण येऊ शकतं, नोनी येईल, मॉरंजी येतं, रोझेल येतं, आलुविटा यायला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला जे आयुर्वेदिक सिरीज आहे आपलं, त्रिफळा असेल, अश्वगंधा असेल, ब्राह्मी असेल, हे सगळे प्रोडक्ट पण त्या रेंजमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. तर सगळ्यात महत्वाचं डीएक्सएनचं कोर प्रोडक्ट आहे आपलं आरजी आणि जीएल, जे गॅनोडर्मा त्याच्यामध्ये 100% आहे. आणि याच्यातली आरजी जी गोळी आहे, आरजी गोळीचा सगळ्यात महत्वाचा फायदा काय होतो की जे आपण म्हणतो की हे आपल्या बॉडीतलं पंचकर्म चांगलं करतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं करतं. आरजी हा त्या गोळ्यांच्या फळाचा भाग आहे, ऋषी गॅनो सगळ्यात महत्वाचं, आणि हे फ्रूट पोर्शन पासून येतं. त्यामुळे हे पूर्णपणे आपल्या बॉडीतल्या प्रत्येक पेशीवरती काम करतं. त्यामुळे देताना आरजी आणि जीएल नेहमी कॉम्बिनेशन मध्ये द्यायचं आहे. जीएल मध्ये जास्तीत जास्त असतो ऑक्सिजन. जीएल आपण कोणाला देऊ शकतो? अगदी लहान बाळांना जीएल ची गोळी देऊ शकतो. त्याच्यानंतर ज्याला मेमरीचे प्रॉब्लेम आहेत त्यांना आपण देऊ शकतो. ओके. छोटे बाळ किरकिर करते, रडते, त्याला आपण जीएल देऊ शकतो. इतर लोकांना वय वर्ष 3च्या वरती कोणाला पण आरजीजीएल द्यायचं झालं तर पेअर मध्ये द्यायचं आरजीजीएल. आणि झालं. आरजीजीएल मध्ये सगळ्यात महत्वाचं, आरजीजीएल मध्ये काय आहे? आरजीएल मध्ये आपल्याला आरजीजीएल 30-30 मध्ये त्याची पावडर पण मिळते आणि ही पावडर तुम्हाला मिळायला लागेल. दुसरी गोष्ट, आरजीजीएल 30-30 कॅप्सूल पण आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर आरजीजीएल 90-90 मध्ये पण येतं आणि आरजीएल 90-90 आपल्याकडे येतं. आरजीजीएल 360 पण सप्लिमेंट आपल्याकडे आहेत. त्याच्यामुळे याचा फायदा असा होतो की ज्या लोकांना कुठलाही आता आजार सुरू झालाय त्या लोकांनी की डॉक्टरांच्या मेडिसिन सोबत आरजीजीएल देणं प्रत्येकाने जरुरीचं आहे. आणि ज्या लोकांचे आजार बरीच वर्ष जाईनच झाले त्यांना तर हे कंपल्सरी द्यावं लागेल, पण डॉक्टरांच्या गोळ्यासोबत द्या. ब्लड सर्क्युलेशन चांगलं इम्प्रूव्ह व्हायला लागेल आणि आजार असो किंवा नसो त्याला पण आपण देऊ शकतो एक पेअर. ओके. तर आरजीजीएलचं काम ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह करायला घेणं. दुसरं जे आपल्याकडे आहे नोनी. हे जे नोनी आहे, हे नोनी ज्या लोकांना पोटाची तक्रार आहे, अपचन, बद्धकोष्ठता, पोट साफ होत नाही, गायनिक प्रॉब्लेम, ओके, महिलांचे आजार, याच्याकरता नोनी किंवा आपण मॉरंझी म्हणू शकतो, हे देऊ शकतो. आरजी जीएल सोबत जर नोनी घेतलं तर तुम्हाला रिझल्ट चांगल्यात चांगले यायला लागतील. पण आता लिक्विड टॉनिक मध्ये आपल्याकडं 3 ते 4 कॉम्पिटिशनला प्रोडक्ट आहेत. एक आता मी सांगतोय नोनी, काय लिहिलं बघा, 450 मिलीची बॉटल 1020 रुपयाला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आता मॉरंजी पण येईल. मॉरंजी 600 मिलीची बॉटल जवळपास 1800-1850 रुपयाला आहे. आणि एक आपल्याकडे आता येणार आहे 1 लिटरची बॉटल, ती थोड्याच वेळात मी तुम्हाला सांगतो, च्यवनद्रव्य काढा, ती मिळणार आहे फक्त 940 रुपयाला. मग त्यामुळं हे तुम्हाला जसं अफोर्डेबल असेल पेशंट तसं आपण देऊ शकतो. सगळ्यांचे रिझल्ट एकसारखेच आहेत, फक्त क्वालिटी असते. नोनीमध्ये फक्त नोनीच आहे. आणि दुसरी गोष्ट, जर आता आपण नोनी झी किंवा मॉरंझी बघितलं तर त्यात नोनी आणि रोझेलचं कॉम्बिनेशन आहे. आणि च्यवनद्रव्य काढा जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये भरपूर जडीबुटी आहे. ओके. त्याच्यामुळं तुम्हाला लोकांची अफोर्डेबिलिटी पहा
त्यानुसार तुम्ही प्रोडक्ट देऊ शकता. पण एखाद्याला आरजी जेल घ्यायला पैसेच नाही, आजाराने वैतागलाय, मी सगळं नाही घेऊ शकत, फक्त नोनी पिल्यावरती सुद्धा रिझल्ट येतील. ओके, सगळ्यांना सगळेच प्रोडक्ट देत जाऊ नका. त्याची कॉस्ट किंवा त्याचा आजार आजार जर गंभीर असेल तर फक्त नोंदणी होणार नाही, तिथे तुम्हाला सगळंच द्यावं लागेल. याच्यानंतर ज्या लोकांना मेंदूशी निगडीत आजार झाले असतील, म्हणजे काय होऊ शकतं आपलं, की समजा त्याला फिट येते, दातखिळ येते, ब्रेन ट्युमरचा प्रॉब्लेम आहे, कग्निशन, आवाज पटकन तोंडात निघत नाही, विचार करायला लागतो, किंवा आपण काय हायपर टेन्शन, हाय बीपी, या लोकांना तुम्हाला त्याचं मन शांत ठेवण्याकरता किंवा त्याचा आपण काय म्हणू कामने शांतता यायला पाहिजे, त्याच्याकरता लायन्स मेनच्या गोळ्या सकाळ दुपार संध्याकाळ 2-2-2 द्यायला काही प्रॉब्लेम अजिबात नाहीये. याच्यानंतर आहे आपल्याकडे कॉर्डिसेप्स. ही जी कॉर्डिसेप्सची टॅबलेट नवीन आली, कॉर्डिसेप्स आणि लायन्स मध्ये फक्त मलेशियात मिळायच्या, इंडियात तर नव्हत्याच या. आणि आपलं बेनिफिट असा झालाय की मलेशियात ज्या किमतीला लायन्समेन आणि कॉर्डिसेप मिळतात त्याच्यापेक्षा इंडियात कितीतरी पट स्वस्त येते, त्याच्यामुळे इथं खायला मिळते, आपलं भाग्य आहे. आणि ही जी कॉर्डिसेप्सची टॅबलेट आहे, हिचा फायदा कुठं होतो सगळ्यात महत्वाचं, की बियॉन्ड व्हायटॅलिटी, म्हणजे तुम्ही तरुण दिसायला लागाल, एनर्जी यायला लागेल, तुमचं हार्ट, तुमचं लंग्स, तुमची किडनी, तुमचं हृदय, तुमचं फुफ्फुस आणि तुम्हाला किडनीच्या संबंधित असलेले कुठलेही आजार जर असतील तर त्याचं प्रोटेक्शन करण्याकरता कॉर्डिसेप्स टॅबलेट भरपूर मदत करायला लागेल. एखादा म्हणला की मी फक्त कॉर्डिसेप्सच घेऊ शकतो, मला आरजीएल नाही घ्यायची, काही प्रॉब्लेम नाही, ही कॉर्डिसेप्स फक्त देऊ शकता गोळ्या, आरजीएल नाही घेऊ दे, असं सगळंच एकत्र द्यायची काय आवश्यकता नाही. एखादा म्हणला मी फक्त लायन्समॅन घेऊ शकतो सर, बाकीचं काय नाही घेणार, काही प्रॉब्लेम नाही, सिंगल सिंगल प्रोडक्ट सुद्धा चांगलं काम करू शकतात. याच्यानंतर मी तुम्हाला आता सांगितलं होतं, हे मगाशी जे आपण बोललो ते नोनी 450 मिली बॉटल, 450 मिली केवढ्याला सांगितली होतं मी तुम्हाला तिथं, 450 मिलीची बॉटल मी तुम्हाला सांगितली होती 1040 रुपयाला. हे बघा 600 मिलीची बॉटल 450 600 मिली 1965 रुपयाला मॉरंजी. आणि हे तेच काम करणार आहे जे काम नोनी करत होतं, फक्त कसं होतं की हा ब्रँड आला आणि त्याच्यात ती क्वालिटी सापडली आणि तो लॉन्च झाला आणि तसं काम करायला लागला. त्यामुळे डॉक्टर लिमनी आपल्याला अशी व्हरायटी आणली आहे, जसा पेशंट असेल किंवा जसा अफोर्ड करू शकतो, जसे ग्राहक असतील तसं तुम्ही घ्या ना. जसे आपण कपडे घ्यायला दुकानात गेलो, ज्याच्या त्याच्या ऐपतीनुसार आपण कपडे घेतो, कोण 10,000चा ड्रेस काढेल, कोण 5चा काढेल, कोणाला 2 मध्ये भागेल, पण मेन आहे की त्याचं व्यवस्थितपणे रिझल्ट चांगला यायला पाहिजे. तसं आपलं मॉरंजी आहे, मॉरंजीचे रिझल्ट पण ट्रिमेंडस आहेत आणि मॉरंजी देताना एकटी मॉरंजी पण काम करायला लागेल, त्याला साथीला कोणाची आवश्यकता लागत नाही. पण जर आजार गंभीर असेल, रिझल्ट येत नसेल, तर आरजी जेलच्या जोडीला घेतल्यावरती चांगला सपोर्ट यायला लागेल. रोजेल, ह्याच्यात व्हिटॅमिन सी जास्त आहे. ओके, रोजेल म्हणजे आपण जास्वंदी चं फुल गणपतीला वाहतो त्या कॅटेगरीमध्ये येतं ते सिस्टर कन्सर्न. आणि रोजेलमध्ये व्हिटॅमिन सी खूप प्रमाणात जास्त मिळतं, त्याच्यामुळे व्हिटॅमिन सी जर तुम्ही आरजी जेलच्या सोबत खात असाल तर रिझल्ट चांगले येतील. हा ज्यूस करून तुम्ही पाण्यातनं पण पिऊ शकता. रोजेल जर तुम्ही पित असाल रेग्युलर, तुमचं बॉडी टेम्परेचर चांगलं राहील. ज्या महिलांना हॉट फ्लशेस होतात, पिरियडमध्ये गरमी जास्त वाटते किंवा जो असा तापट स्वभावाचा आहे, त्याला कूल करायला तुम्हाला रोजेल चांगला फायदा देतं. त्याच्यानंतर आता नवीन प्रोडक्ट आपल्याकडे आले, कित्येक लोकांना माहिती पण नसेल देशमध्ये, तिचं नाव आहे मोरिंगा. मोरिंगा म्हणजे आपण जो शेवगा वापरतो ना, शेवग्याच्या शेंगा नाही, शेवग्याच्या झाडाची पानं आणि त्याच्यापासून ते बनलेलं हे आयुर्वेदिक सगळं बनवलंय. आणि हे जे बनवलंय हे फक्त 400 रुपयाला आहेत, 90 गोळ्या आहेत. सगळ्या ज्या लोकांना स्पिरुलिना नाही घ्यायची पण त्यांना मोरिंगा घ्यायची, मोरिंगा आणि स्पिरुलिना एकत्र द्यायची काही गरज नाही. मोरिंगा देताना मोरिंगाच द्या, स्पिरुलिना देताना स्पिरुलिनाच द्या, दोन्हीचं काम ऑलमोस्ट सेमच आहे. त्यामुळे मोरिंगाचा एक काय फायदा होतो, ह्याच्यामध्ये 46 अँटीऑक्सिडंट आहेत आणि 92 पोषक तत्व आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं डीएक्सएनच्या आरजी जेल असू देत, नोनीच्या गोळ्या असू देत, मोरिंगाच्या गोळ्या असू देत, सगळ्या गोळ्यांचं वरचं कव्हर हे बनवलंय व्हेजिटेरियन कॅप्सूल शेल HPMC. आता हे जे लिहिलंय ना
गुगलवर ते टाकून चेक करा. हे अगदी जी फळं जी असतात ना, त्या फळांच्या पासून बनवलेले कॅप्सूलचे कव्हर आहेत. त्यामुळे जे लोक माळकरी आहेत, आयुर्वेदिक आहेत, शाकाहारी आहेत, आम्ही कशाला हात लावत नाही, वाशात शिवलंच नाही, ह्या सगळ्या लोकांनी ह्या डायरेक्ट कॅप्सूल खाल्ल्या तरी चालतील. पावडर काढून खायची काही गरज नाही, ती वाया जाते. तुम्हाला कॅप्सूल मधनं पावडर काढताना डायरेक्ट खाऊ शकता. आयुष मंत्रालयाने त्याला मान्यता दिलेली आहे. कुठलंही जेनेटिकली मॉडिफाईड नाही, ऍडेड फिल्टर नाही, बाइंडर नाही, काही नाही. सगळ्यांना पचवू शकतात. आणि जे काम तुमचं स्पिरुलिना करते तेच काम मोरिंगा करायला लागेल. त्याच्यामुळं ज्या लोकांना शक्य नाही, गावाकडची लोक आहेत, शेती करतात, गरीब माणसं आहेत, त्यांना मोरिंगाच्या गोळ्या द्या. 400 रुपये घ्यायचे, MRP द्यायचं 90 गोळ्या. हे जर तुम्ही बघितलं तर किती, 3 रुपये 60 पैशाला गोळी पडते. म्हणजे सगळ्यात महत्वाचं मोरिंगा पण काम करायला लागेल. त्याच्यानंतर नोनीच्या गोळ्या. आता नोनी जी तुम्हाला मी टॉनिक सांगितलं, काय टॉनिक सांगितलं, 1040 रुपयाला 450 मिली. हे बघा, 400 रुपयामध्ये 90 गोळ्या आल्या. जर एखाद्या लेडीजनी सकाळ दुपार संध्याकाळ जेवणाच्या अगोदर अर्धा तास जर दररोज एक नोनीची गोळी खाल्ली, सकाळी एक, दुपारी एक, संध्याकाळी एक, तर तिला पोटाच्या तक्रारी निघून जायला लागतील. सगळ्यात महत्वाचं गायनिक प्रॉब्लेमचा त्रास निघून जायला लागेल. आणि कमजोरी, थकवा, पोट दुखतंय, अपचन, बद्धकोष्ठता काही राहणार नाही, चिडचिड होणार नाही. त्यामुळे नोनीच्या गोळ्या पण देऊ शकता. तुम्हाला जे शक्य आहे ते द्या. मार्केटमध्ये खूप काही आहे, तुमच्याकडे सगळी व्हरायटी असायला पाहिजे, स्टॉक असायला पाहिजे. आपण देऊ शकतो. नोनीच्या गोळ्या महिलांना भरपूर काम करतील. याच्यानंतर आपल्याकडं ब्राह्मी आहे. आता ब्राह्मीच्या वेळेस हे जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हे मेंदूवरती चांगल्यात चांगलं काम करतं. आणि आता ही ब्राह्मीची आपल्याकडे गोळी पण आहे बरं का. गोळी तर केवढी स्वस्त आहे. गोळी तर मला वाटतं 315 रुपयाला आहे. म्हणजे ही 475ला पावडर आहे. पण ब्राह्मीची गोळी घ्या किंवा ब्राह्मीची पावडर घ्या, हे जे ब्राह्मी आहे सगळ्यात महत्वाचं, हे कुठं काम करतं, हे काम करतं तुमच्या बॉडीत व्हिटॅमिन सी पण मिळालं, तुम्हाला व्हिटॅमिन ई पण मिळालं, आणि तुम्हाला मॅग्नेशियम सुद्धा मिळालं. त्याच्यानंतर ओमेगा 3 ओमेगा 6 फॅटी ऍसिड्स, म्हणजे ज्या लोकांना हृदयाचा प्रॉब्लेम आहे त्यांना देऊ शकता, मेंदूच्या विकासासाठी देऊ शकता. इमोशनल वेलनेस, जो सारखा रडतच बसतो, चिडतो, त्याचा राग अनावर होत राहतो, झोप शांत लागत नाही, इमोशनल, भावनिक लोक इमोशनल असतात ना, त्यांना पण ब्राह्मी देऊ शकतो. अँटीऑक्सिडंट आहे, एनर्जी अंगातली चांगली वाढायला लागेल. विद्यार्थ्यांना हे खूप चांगलं आहे. तुमची मुलं आहेत, मुली आहेत, फार्मसी करतात, BE करतात, त्याच्यानं इंजिनिअरिंग करतायत, हॉस्टेलला राहायला बाहेर गेली आहेत, एकटे पडतात, पालक घरी असतात, त्या सगळ्यांना तुम्ही ब्राह्मीच्या कॅप्सूल सप्लिमेंट देऊ शकता. त्या खूप फायदेशीर काम करायला लागतील. आवळा पावडर. आवळा पावडर, आता तुम्ही काय प्रत्येक वेळेस गावाकडे आवळे खात बसणार आहे का, आणि तुम्हाला मिळणार आहे का? मग हे आवळा पावडर जर तुम्ही आणली, दररोज सकाळी कोमट पाण्यातनं 1-2 चिमट आवळा पावडर प्यायची. आवळा पावडर जर तुम्ही पिला, किती फायदेशीर आहे. आवळ्याचा फायदा, त्याचं नावच आहे आवळा, अमलकी म्हणजे आवळा. आवळा खाल्ला की केस आवळतात, केस गळती थांबते, तुमची त्वचा टॅन झाली, त्वचा ओघळली आहे, त्वचा टाईट होते, तुमचे दात मजबूत होतात, तुमची हाडं चांगली राहतात, म्हणजे प्रतिकारशक्ती वाढते, पचनसंस्था चांगली होते, त्वचा चांगली होते, केस चांगले होतात, हृदय मजबूत राहतं, रक्तातली साखर कंट्रोल करतं आवळा पावडर. लिव्हरसाठी चांगलं आहे, ज्यांना फॅटी लिव्हरचा त्रास सुरू झालाय त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि जळजळ आगाग होते, टॉयलेटमध्ये आगाग, लघवीमध्ये आगाग, त्वचेवरती पित्ताच्या गांधी येत आहेत, त्यांना फायदा होऊ शकतो. चयापचय क्रिया, कॉग्निटिव्ह, म्हणजे करू का नको करू, विचारात पडलाय, डोळ्यांची दृष्टी सुधारते, आयुर्वेदिक रिज्युनिएशन, पोटाचे विकार, गॅस्ट्रिक प्रॉब्लेम निघून जातात, वेलनेस इन आन्सर. आवळा पावडर तर मी म्हणतो सरसकट माणसांना आवळा पावडर प्रत्येकाला द्या. आणि आवळा पावडर आणि डिएक्सनची हळद याचं मिश्रण जर पाण्यातनी तुम्ही दररोज दिलं एखाद्या डायबिटीस पेशंटला, तर डायबिटीस, इन्सुलिन कमी येतंय त्याचं, तो गोळीवरती येतोय, गोळीवाला नॉर्मलला येतोय. त्यामुळे डायबिटीस पेशंटला आवळा पावडर आणि डिएक्सनची लॅकाडॉम हळद ही एकत्र करून पाण्यातनं देऊ शकता. आवळा पावडर सर्रास लोकांना द्या. गावाकडे जाऊ शकते आवळा पावडर, 475 रुपयाला फक्त 50 ग्रॅम. तो घेईल ना, अमलकीच म्हणायचं, त्याला सांगत बसायचं ना आवळे आवळे आणा गावाकडं. अगदी लोकांना सगळं हुशार करत बसू नका.
कारण तुम्हाला आता मेडिकल मधले रिपोर्ट जर बघितले ना, इंग्रजीत रिपोर्ट येतात सगळे, तुम्हाला काहीच कळत नाही, मोठी फाईल घेऊन तो फिरत असतो, आजार काहीच नाही, पण फाईल मधलं अक्षरच कळत नाही, ते काय लिहिलंय कळत नाही, आणि मग लोक कन्फ्यूज होत राहिली. ॲलोपॅथी इंग्रजांनी आणलं का नाही आपल्याकडं, आयुर्वेद लोक विसरली, आपल्यापर्यंत आलंय, तर लोकांना हे द्या, प्रतिकारशक्ती चांगली वाढायला लागेल. अर्जुन साल, अर्जुन तर एवढं आहे ना, हे अगदी खूप पुराणापासून आलंय, 375 रुपयाला आहे फक्त ते अर्जुन पावडर, आणि हिचे फायदे एवढे आहेत ना, म्हणजे प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथामध्ये याचा उल्लेख असा केलाय की हे नैसर्गिक पॉवरफुल जडीबुटी आहे, आणि तिचं नाव ढवळा, तिचं नाव ककुबा, तिचं नाव वीर वृक्ष, ओके, पार्थ, इंद्रादू, इथपर्यंत दिले. ट्रॅडिशनल वेलनेस मध्ये त्याचा प्रचंड फायदा होतो. हे तुमचं हृदय मजबूत आणि आनंदी ठेवतं हृदय. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, हृदयाकरता चांगलं आहे, बीपी कंट्रोल करतं, कोलेस्ट्रॉल कमी करायला लागतं, पचनसंस्था चांगली ठेवतं, वजन संतुलित करतं, रक्तातली साखर कमी करतं, जखमेवरती डायरेक्ट अर्जुन पावडर टाकू शकता, अँटीऑक्सिडंट आहे, लिव्हरसाठी चांगला आहे, ज्यांचा मेंदूचा प्रॉब्लेम आहे त्यांना चांगला आहे, आगील चांगला आहे, ज्या महिलांना मासिक पाळीमध्ये ब्लिडिंग जास्त होतं त्याच्यावरती कंट्रोल अर्जुन पावडरचं पाणी जरी पित राहिला, अर्जुन पावडर काय करायची, रात्री एक अर्ध पातेलं पाणी घ्या किंवा एक ग्लास पाणी घ्या, त्याच्यात 2-3 चिमट टाका, ते सगळं पाणी उकळा रात्री, आणि मस्तपैकी ते असं साईडला ठेवा पातेलं उकळून, सकाळी ते गार झालं की ते परत ते पाणी उकळायचं, आटवायचं, एक ग्लासाचं पाणी कब्बरच राहिलं पाहिजे, आणि त्याच्यामध्ये थोडी आवळा पावडर टाका आणि ते पिऊन टाका. मग तुम्हाला तुमचं हृदयाचे प्रॉब्लेम चांगले व्हायला लागतील. कित्येक, आता मी सिद्धिपेठला गेलो होतो, एकाने मला रिझल्ट सांगितला, ते म्हणे की एका माणसाला हार्टचा प्रॉब्लेम होता, मी आर्जिजेल त्याला दिलंच नाही, मी काय दिलं त्याला, मी दिलं अर्जुन साल आणि मी दिलं सी बॅक्थरॉन, 2च प्रोडक्ट दिले, आणि मग डिएक्सनचा चहा प्यायला सांगितला, आणि त्याचं हार्ट चांगलं झालं. म्हणजे सगळ्या लोकांना तुमच्याकडे सगळं आलंय, तुम्हाला सगळे टॅबलेट माहिती असायला पाहिजे, आणि जसा माणूस सापडेल तसे तुमच्याकडनं जर लोक जास्त ओके होत गेली, चांगली होत गेली, तर लोक तुम्हाला बोलवतील, आणि मग मल्टिपल मध्ये सेल आपला जाऊ शकतो, आणि मग चांगलं. डॉक्टर कुठल्या पेशंट जातात, ज्याचा गुण चांगला येतो, का जास्त पैसे घेतो त्या अडकून जातं, असं काही नाही, पण पैसे जास्त घेतो रिझल्ट पण येतो तरी पण लोक जातील, पण तुमच्या हाताला यश येण्याकरता प्रॉपर त्यातलं प्रोडक्ट जायला पाहिजे. पोटाचे विकार सुद्धा घालवतो, हे तुम्ही वापरू शकता. अश्वगंधा पावडर, म्हणजे आपण म्हणतो की नाही, गॅनड्रामाला किंग ऑफ हर्ब्स, जडीबुट्टीचा राजा, तसा किंग ऑफ आयुर्वेदा कोण आहे तुम्हाला माहितीये का, किंग ऑफ आयुर्वेदा आहे अश्वगंधा. अश्वगंधा म्हणजे अश्व म्हणजे घोडा, आणि गंध म्हणजे त्याचा वास आपण म्हणतो, म्हणजे घोड्याची हॉर्स पॉवर सारखी तुम्हाला ताकद यायला लागेल, आणि 3000 वर्षापासून 3000 वर्षापूर्वीपासून अश्वगंधा वापरात आहे आयुर्वेदामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्याच्यामध्ये प्रचंड अँटीऑक्सिडंट जास्त असतात, त्यामुळे दररोज जरी तुम्ही एक अश्वगंधा खाल्ली सकाळ संध्याकाळ, तर तुमची एनर्जी घोड्यासारखी राहील, पॉवरफुल राहील, तुम्ही सारखं सारखं आजारी पडणार नाही, ताण तणाव निघून जायला लागतील, त्याच्यानंतर एनर्जी वाटायला लागेल, आणि सगळ्यात महत्वाचं, असा रापकन करायचं काम, पीवी करायचे 1 तारखेलाच काम करायचं, लगेच तुम्हाला थकवा नावाचा प्रकारच राहणार नाही, घोडा उठला की पळतच सुटला, नुसतं घोड्याला टाच मारायची गरज आहे, टाच मारणी, आणि मग तो निघाला. त्यामुळे अश्वगंधा तर मी सांगेन सगळ्यांनी, महिलांनी, पुरुषांनी, शाळेतल्या कॉलेजच्या मुलांनी दररोज खा, त्याचे बॉडीला प्रचंड फायदे आहेत. त्याच्यानंतर आपला अजून एक नवीन टॉनिक आलंय, वेलनेस इन अ सीप, एक घोट सुद्धा काय करतो माहितीये, नरिशमेंट, म्हणजे तुमच्या शरीराचं पोषण चांगलं करतो, संरक्षण करतो, तुमचे पोटाचे विकार असू दे, तुमचा गायनिक प्रॉब्लेम असू दे, तुम्हाला संधिवाताचा त्रास असू दे, हार्टचा असू दे, श्वसन संस्थेचा आजार असू दे, मेंदूचा आजार असू दे, सगळ्यापासून करतोय संरक्षण. आणि काय करतं, च्यवनद्रव्य काढा, रिव्हायटलाइज, म्हणजे नवचेतना जागृत करतं. त्याच्यामुळं हे अगदी प्राचीन, तुम्हाला माहितीये का, च्यवन नावाचा एक ऋषी होता, आणि च्यवन नावाचा ऋषी जो होता की नाही, हे नाव कसं पडलंय च्यवनप्राश, तर तो चांगला 300-400 वर्ष जगला, आणि त्याचं वय 200-300 झाल्यावरती त्यांनी असा काहीतरी काढा बनवला आणि तो खाल्ला, आणि तो तरुण झाला,
आता मी तुम्हाला म्हणणार नाही तरुण तुम्ही होणार, तुम्ही डायरेक्ट 16 वर्षाचे व्हाल असं मी म्हणत नाहीये, पण तुमची एनर्जी अँटीएजिंग भरपूर व्हायला लागेल. त्याच्यामुळे काय होतं, तुमची एनर्जी बूस्ट व्हायला लागते, प्रतिकारशक्ती चांगली होते, तुमचा श्वासोच्छ्वास, अस्थमा, दमा, ब्रॉन्कायटिस किंवा रनिंग नोज, सायनस, ओके, न्यूमोनिया सारखे आजार होऊ पाहतायत, झालेत, रिकव्हरी यायला लागेल. पचन संस्थेच्या निगडीत अल्सर असेल, तुम्हाला पोट दुखतंय, हरण्याचा आजार येतोय किंवा इरिटेबल बावल सिंड्रोम, संडासमध्ये रक्त पडतंय, ज्या लोकांना मूळव्याध वारंवार होत राहते, तुमचं पोटाचं इन्झाईम सेक्रेशन बरोबर होत नाही, तिथं च्यवनद्रव्य काढा, किती स्वस्त आहे. मी तर दररोज प्यायला पाहिजे लोकांनी भरपूर मस्तपैकी 30-30 ml. आणि अजून सगळ्यात महत्वाचं काय माहितीये का, की डाएट फ्रेंडली आहे, त्याच्यात साखर अजिबात नाही, डायबिटीस पेशंटला हा चालेल. त्याच्यात गहू मैदा ग्लुटन फ्री आहे, म्हणजे त्याच्यात गहू नाही, त्याच्यात साखर नाही, नॉन जीएमओ आणि व्हेगन आहे, म्हणजे कुठल्याही प्राण्यापासून निर्मित झालेलं, त्याच्यात काहीही टाकलेलं नाही. त्याच्यामुळं हे प्रोडक्ट तुम्ही जैन, मारवाडी, अगरवाल, पंढरपूरचे माळकरी किंवा जे अगदी व्रतस्थ आहेत, अरे आम्ही असला काय चालत नाही आम्हाला, त्या लोकांना च्यवनद्रव्य काढा, बिंदास्त घरोघरी जाऊन द्या. नुसता च्यवनद्रव्य काढायचं जरी तुम्ही काम करायला लागलात ना, तरी सुद्धा तुम्हाला रोज एक बॉटल जाऊ शकते. बॉटल 2-4च घेऊन फिरायचं आणि बॉटल घेऊन पाजायची एका घरात जाऊन, बघा कसं सॅम्पल आहे ते. पहिल्यांदा लोकांना द्यायला शिका. 1 लिटरची बॉटल आहे, 940 रुपयाला आहे. 600 मिली करता तुम्ही 2000 रुपये मोजताय मोरांजीच्या बॉटलला, आणि तुम्हाला 450 रुपयाच्या नोनीसाठी तुम्ही 1040 रुपये मोजताय, आणि 1 लिटर च्यवनद्रव्य काढा फक्त 940 रुपये. अरे मग 2-2 बॉटलची तुम्हाला मिळतील, लोकांना पिऊ दे ना, रिझल्ट भरपूर येतील. संधिवातात चांगला फायदा आहे, डायबिटीसला चांगला फायदा आहे, हृदयाला चांगला फायदा आहे, महिलांच्या आजारात चांगला फायदा आहे, टॉनिक मिळतंय तुम्हाला. त्याच्यामुळे च्यवनद्रव्य काढा, तुम्ही घरोघरी जायला पाहिजे, प्रत्येक लोकांना तुम्ही देऊ शकता. आणि सगळ्यात महत्वाचं, ह्यांना फायदा काय व्हायला लागेल, की त्याला रिझल्ट लगेच दिसतोय. ज्यांना ज्यांना पण च्यवनद्रव्य काढा दिलाय त्यांनी रिपीट रिपीट घेतलाय, सगळ्यात महत्वाचं. ओके, तसं मॉरंजीला 2000 देताना लोक विचार करतात आणि किती प्यायचं, हे भरपूर येतं ना, त्याच्यामुळं हे प्रोडक्ट भरपूर जायला पाहिजे. आता हे एक प्रोडक्ट खूप छान आलंय, हे तर तुम्हाला मी सांगतो, सिटोपॅन प्रोडक्ट आहे ना, तुमच्याकडनं 50-50, 100 बॉटल जायला पाहिजे. तुम्ही 10चा सेटच घ्या ना घेताना, आणि हे काय करायचं, डायरेक्ट प्यायला द्यायचं कुणाला पण. त्यामुळे सिटोपॅन सिरप आहे ना, सगळ्यात महत्वाचं, ह्याच्यात काय टाकलंय, सिटोपलादी पावडर, दुसरं काय टाकलंय, मध, तिसरं काय टाकलंय, हळद त्याच्यामध्ये टाकलीय. त्याच्यामुळं ह्याचा फायदा काय झालाय, की हे पूर्णपणे तुमचा घसा जाम झालाय, आवाजच फुटत नाही, सर्दी होते. ओके, आता पावसाळ्यात भिजून आलाय, मग तुम्हाला ताप आल्यासारखं थोडंसं वाटतंय, अचानक तुम्ही काहीतरी बाहेरचं पावसाळ्यातलं वडापाव खाताय, पोट गच्च होतंय, अशा सगळ्या लोकांसाठी हे तुम्हाला नॅचरल कफ अँड थ्रोट रिलीफ सिरप, म्हणजे तुम्हाला सर्दी, कफ, खोकला आणि घशाच्या दुखण्यापासून त्वरित आरामदायक आहे. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जेवढे कफ सिरप आता मेडिकल मधनं डॉक्टर रिकमेंड करतात, त्याच्यात अल्कोहोल असतं, त्यांनी गुंगी येते, त्यांनी झोप लागते. तुमची शाळा आहे, तुमची परीक्षा आहे, तुम्ही कामावरती जाताय, मशीनवरती काम करताय, कधी गाडी ड्रायव्हिंग करता, तर अपघात होऊ शकतात, जोक नाहीये. त्याच्यामुळं तुम्ही सिटोपॅन घ्या मस्तपैकी, अजिबात गुंगी येत नाही, इमिजिएट रिलीफ मिळायला लागतो, घसा चांगला राहतो. आणि जे सिंगर आहे, ज्यांना सारखं बोलावं लागतंय, बाहेर फिरावं लागतंय, मी तर म्हणतो जवळच ठेवा, गाडी चालवता चालवता पिऊ शकता. खूप चांगले प्रोडक्ट, लहान बाळाला सुद्धा चालतं. लहान बाळाला दिवसातनं 2 वेळा, मोठ्या माणसांना दिवसातनं 3 वेळा. ओके, हे तुम्ही घेऊ शकता, एक एक चमचा, अर्धा चमचा घ्या, भरपूर फायदा व्हायला लागेल. रिझल्ट ट्रिमेंडस आहे, फक्त 150 रुपये. एका डॉक्टरकडे गेला तर तुम्हाला अंगाला हात लावा 200 रुपये घेईल, 200 रुपयाची औषध लिहून देईल, आणि कंपनी 2 दांड्या होतील. त्यामुळे ही बॉटल सरसकट प्रत्येक घरामध्ये घ्या, 10-10, 15-15, 20-20 घेऊन ठेवा, लोकांना गिफ्ट द्या, कुठे गेला तर लोक मागतील. त्याच्यामुळे रिझल्ट ह्याचा भरपूर यायला लागेल. त्याच्यानंतर रोझेल, ही रोझेल जी आहे ना, ही तुम्ही चिंच खाल्ल्यासारखी लागेल तुम्हाला, ही गोळी 370 रुपयाला आहे.
आणि 360 गोळ्या पण आहेत त्याच्यामध्ये 1050 रुपयाला. सगळ्यात महत्वाचं आहे, कशासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं, तर ह्याचा फायदा काय होतो माहितीये का? ह्याचा फायदा व्हिटॅमिन सी आहे ह्याच्यामध्ये भरपूर. त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाचं, तुमचे केस, तुमचे दात, तुमची हाडं बळकट होतील, एनर्जेटिक तुम्हाला वाटायला लागेल आणि तुम्ही तंदुरुस्त फील करायला लागाल. त्याच्यामुळं तुम्ही हे असं पण घेऊ शकता, डायरेक्टली वापरू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण रोजेल तुमच्या खाण्यामध्ये जर आल्या तर मस्तपैकी तुम्ही एनर्जेटिक आणि तंदुरुस्त राहायला लागाल. मी प्रोडक्ट तुम्हाला भरपूर सांगतोय, तुम्हाला आवडते ते घ्या. डीएक्सनचे प्रोडक्ट म्हणजे आहेत हेल्थ फूड सप्लिमेंट, औषध नाही ती. त्याच्यामुळे तुमच्या खाण्यापिण्यात जरी थोडा चेंज झाला, तुम्हाला पौष्टिक तत्व खायला मिळालं, सप्लिमेंट चांगल्या मिळाल्या, एक वेळ जेवण कमी करा. मी तर सांगतो पावसाळ्यामध्ये 3दा जेवताय ना, 2दा जेवा आणि डीएक्सनच्या सप्लिमेंट वाढवा. तुम्हाला फुल धिंगाणा एनर्जी वाटायला लागेल आणि मग काय व्हायला लागेल की तुम्ही आजारी पडणार नाही, फायदा व्हायला लागेल, जास्तीत जास्त चांगलं काम व्हायला लागेल. हे झालं सगळं. आता आपला आयुर्वेदिक सेक्शन. आता सिंगल हर्ब सिरीज, आपल्याकडे ज्या 6 सिरीज आहेत सिंगल हर्ब मधल्या, त्याच्याबद्दल आपण माहिती घेऊ. त्यातली आली पहिली अश्वगंधा. मगाशी अश्वगंधा पावडर होती, ही अश्वगंधा टॅबलेट आहे. अश्वगंधा पावडर 440 रुपयाला आहे आणि टॅबलेट 340 रुपयाला आहे. त्यामुळे मी सांगेन तुम्हाला टॅबलेट घ्या, काही प्रॉब्लेम नाही, स्वस्त आणि मस्त. ही काय करेल, सगळ्यात महत्वाचं ताण तणाव घालवेल. जे अश्वगंधा खातील त्यांना संध्याकाळी शांत झोप लागायला लागेल. म्हणजे घोडा दिवसभर किती पळाला की संध्याकाळी शांत झोपायला पाहिजे की नाही, झोप नाही झाली तर घोडा सकाळी पळणार नाही. त्याच्यामुळं रोज अश्वगंधा खा, संध्याकाळी शांत झोपायला लागाल आणि बॉडी तंदुरुस्त राहायला लागेल. ज्यांचं अंगदुखी, अंग भरून येते, पाठ दुखी, कंबर दुखी, पाय दुखतात, खा ना अश्वगंधाच्या गोळ्या, मस्तपैकी काही त्रास होणार नाही. आणि अजून एक फायदा आहे त्याचा, ज्यांना रिप्रोडक्टिव्ह हेल्थचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे लग्न तर झालंय आणि बाळच होत नाही, प्रॉब्लेम काहीतरी झालाय पुरुषांच्या मध्ये, स्पर्म काउंट, स्पर्म प्रेशर, स्पर्म मोटिलिटी, महिलांच्या मध्ये फर्टाईल होत नाही, पिरियड बरोबर येत नाही, या सगळ्या गोष्टी करता अश्वगंधा आपण बिंदास देऊ शकतो. त्याच्यामुळं हे घ्या. आणि 60 गोळ्या आहेत, 2 महिना जाईल तुम्हाला. सकाळी एक संध्याकाळी एक जर खाल्ली तुम्ही तर 30 दुनी 60 बरोबर, एक एक खाल्ली तर 2 महिने. असा 340 रुपये फक्त. एवढं स्वस्त प्रोडक्ट आलेत ना, हे प्रोडक्ट घ्या आणि मार्केटमध्ये सुटा. तुमच्याकडे 2-2, 4-4 असायला पाहिजेत. सुट्ट्या गोळ्या मागे सुट्ट्या गोळ्या विका, 5 रुपयाला एक, आठवड्याच्या देऊन टाकायच्या. बरं वाटलं, अशा डब्या ठेवा, 5-6 डब्या ठेवू शकता तुम्ही, असं पण देऊ शकता. ब्लॅक क्युमिन हे खूप महत्वाचं आहे. ब्लॅक क्युमिनला तुम्हाला हे सुद्धा आपण जर बघितलं तर कलौंजी तिचं नाव आहे. आणि जर तुम्ही युनानी नावाची थेरपी ऐकली असेल, मग अशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं, किंग ऑफ हर्ब्स गॅनोडर्मा, किंग ऑफ आयुर्वेदा अश्वगंधा, किंग ऑफ युनानी एक थेरपी आहे, त्याच्यामध्ये ब्लॅक क्युमिनला म्हणतात किंग ऑफ युनानी. आता हे काय काम करतं, सगळ्यात महत्वाचं, याच्यामध्ये एवढे फायदे आहेत ना, हे जर तुम्ही बघितलं तर तुम्ही हेच द्यायला सुरुवात कराल. अँटी बॅक्टेरियल, म्हणजे जर तुम्हाला पोटात जंत होत आहेत, पचतच नाही, जेवण जात नाही, पोट साफ होत नाही, बिंदास देऊ शकता. अँटी फंगल, तुमच्या अंगाला खाज, खुजली, खरूज, इसब, नायटा उठायला लागलाय, बिंदास ब्लॅक क्युमिन देऊ शकता. ज्यांना दमा आहे, दम लागतो, सायनस, सर्दी, ॲलर्जी, सकाळी उठल्या उठल्या शिंका, साखर, नाक वळवळ करत राहतं, नाक चळवळ करतंय, तर सगळ्यांना ब्लॅक क्युमिन गोळ्या दुपारी जेवल्यावरती 2 द्यायच्या, दररोज 2 गोळ्या. त्यांचा हृदयाचा प्रॉब्लेम आहे, कोलेस्ट्रॉल वाढत गेलंय, बीपी वाढत गेलाय, ओके, ह्या सगळ्या लोकांना जेवल्यावरती गोळ्या देऊ शकता, सकाळी एक संध्याकाळी एक. आणि ज्यांचे केस खूप गळती झालीये, ज्यांचे डोळे कमजोर वाटत आहेत, चष्म्याचा नंबर वाढत चाललाय, डोळ्यातनं पाणी येतंय, नजर कमजोर होत चालली, किंवा केस खूप गळत आहेत, हेअर फॉल होतोय, तर ब्लॅक क्युमिनची गोळी सकाळी संध्याकाळी तुम्ही देऊ शकता. 610 रुपयाला बॉटल आहे. सगळ्यात महत्वाचं, 60 गोळ्या, सकाळी एक संध्याकाळी एक, फरक पडतो. त्याच्यामुळं हे द्या, ह्याचा फायदा व्हायला लागेल. मगाशी मी सांगितली ब्राह्मी पावडर, ही आहे ब्राह्मी टॅबलेट. अश्वगंधा पावडर, अश्वगंधा टॅबलेट, ब्राह्मी पावडर, ब्राह्मी टॅबलेट. टॅबलेट वरती प्रमोशन जास्तीत जास्त चालू दे, स्वस्त आहेत. कशाला द्यायची ब्राह्मी? ब्राह्मी द्यायची ज्यांना मेंदूचे आजार असतील त्यांना, स्मरणशक्तीचा विकास होण्यासाठी, हुशारीनं वागण्यासाठी, न्यूरोलॉजिकल फंक्शन इन द ब्रेन, म्हणजे काय म्हणूया आपण त्याला,
फिट येतात, दातखिळ येतात, डोकं जड होतंय, मला विचार करायला लागला, काही परीक्षा जवळ आली की घाबरल्यासारखं वाटतं, माझ्या लक्षातच राहत नाही. ओके. किंवा स्ट्रेस, ताण तणाव जास्त येत राहतात त्यांना द्या. किंवा ज्यांना काय येतात, हेल्प्स इन रिलॅक्सिंग द स्पाम अँड मसल. अरे तुला माहितीये का, माझी डोकं सणकतंय, मला डोक्याला ताण देऊ नको जास्त. डोक्याला ताण येणं, डोक्यामध्ये सणक भरणं, राग जास्त यायला लागणं, सटकणं, हे जे असेल ना, ह्या सगळ्या लोकांना त्यांना शांत करण्यासाठी, किंवा ज्यांच्या मसलमध्ये क्रॅम्प येतात, एकदम काय लोक बघा, असं डोकं त्यांचं एकदम असं काय म्हणू त्याला आपण, त्याला अचानकच सणक येते आणि डोकं एवढं जो मायग्रेन, डोकं दुखायला लागतं की कंट्रोलमध्येच राहत नाही डोकं दुखी. अशा लोकांना ब्राह्मीच्या गोळ्या सरसकट चालू करा, प्रचंड फायदा व्हायला लागेल. आणि मग त्यांचा मेंदू चांगल्या चांगलं काम करतो. फक्त 340 रुपयाला आहे. गिलोय. आता याला तर म्हणतात आयुर्वेदाचं किंग. हे काय माहितीये का, सगळ्यात महत्वाचं, तुम्ही ताप आला आपल्याला की आपण काय करतो, पॅरासिटामॉल घेतो, ओके, डोलोची गोळी खातो, कोणी कोणी क्रोसिन खात राहतं. हे सगळं खाण्यापेक्षा गिलोय हे नॅचरल गुळवेल आहे. त्याच्यामध्ये आपण हे जर घेतलं, गुळवेल आणि अश्वगंधा, ह्या दोन गोळ्या अशा आहेत ना, दररोज खाऊ शकतात. आणि पावसाळ्यात तर तुम्ही खायलाच पाहिजे. 300 रुपयाला आहे डबी. किती स्वस्त आहे, 60 गोळ्या सकाळी एक संध्याकाळी एक. किमान घरात सगळ्यांनी एक एक तरी खायला सुरुवात करा. हे गुळवेल काय काय करत, त्याला म्हणतात गुडूची. आता हा मेडिसिनल प्लांट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, हे कशा करतात येतात, ज्यांना बारीक ताप राहतो, इट इज युज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ फिवर. तापनाशक, ज्वरनाशक आहे. युरिनरी प्रॉब्लेम, लघवी अडकते, लघवी नीट होत नाही, मूतखड्याचा त्रास, डायबिटीस, साखर कंट्रोल करण्याकरता, डिसेंट्री, जुलाब लागले, जुलाब थांबतच नाहीत, त्याला गुळवेल आपण देऊ शकतो. इट इज अ रिसोर्स ऑफ प्रोटीन. त्याच्यामध्ये प्रोटीन खूप आहे. म्हणजे ज्या लोकांना स्पिरुलिना परवडत नाही, ओके, घ्यायला नकोच म्हणतोय, त्याला गुळवेल द्या ना. 600 रुपयाला स्पिरुलिना आहे, ओके, इथं 300 रुपयाला आहे गिलोयची गोळी. ह्याच्यात प्रोटीन मिळतील तुम्हाला, मायक्रोन्युट्रियन्स मिळायला लागतील. मायक्रोन्युट्रियन्स कशाला लागतात, जे बी खातो, भाकरी चपाती भाजीपाला मटण बिटन, हे पचण्याकरता पाहिजेत मायक्रोन्युट्रियंट्स. म्हणजे स्पिरुलिनाचे कित्येक गुणधर्म गिलोयच्या गोळीमध्ये. त्यात काय काय मिळतं, आयर्न, झिंक, कॉपर, कॅल्शियम, फॉस्फरस, मँगनीज, हे सगळे त्याला मिनरल्स तुम्हाला त्यातनं मिळायला लागतील. आणि सगळ्यात महत्वाचं, चयापचय क्रिया चांगली करतं. त्याच्यामुळं तुमचे स्किनचे आजार चांगले करायला लागतं. आणि पोटातले जंत बिंत असतील ते बरे करतं, बॅक्टेरियल बरं करतं, इसाब खरूज नायटा बरा करतं. त्याच्यानंतर पचन चांगलं करतं, स्ट्रेस आणि एन्झायटी कमी करतं. आणि फिजिओलॉजिकल फंक्शन, म्हणजे काय लोकांचं बघा, पायाच्या अंगठ्याला सूज येते, हातापायची बोटं वाकडी व्हायला लागतात, सांधेदुखी वाढते, युरिक ऍसिड वाढलंय, नको ना उद्योग, गुळवेलची गोळी खायला सुरुवात करा. सकाळी एक संध्या गुळवेल, अश्वगंधा, ब्राह्मी ठेवा ना घरात. कधी कधी चेंज करायचं ना, का कायम घरात एकच भाजी बनवता, सोमवारी भाजी वेगळी असते, मंगळवारी वेगळी असते, बुधवारी वेगळी असते, मग एकच सप्लिमेंट चालू आहे प्लस स्पिरुलिना आरजीजीएल. चेंज करा, स्वस्त आणि मस्त, जसे पेशंट असतील तसे, आणि लोकांना जास्तीत जास्त फायदा होऊ देत, रिझल्ट घ्या. नीमची गोळी आहे. आता नीमची गोळी कशाला, तर नीमची गोळी असते रक्त शुद्ध करण्याकरता, ओके. किंवा ज्यांच्या त्वचेला काहीतरी, चेहऱ्यावरती पिंपल्स येत राहतात, अंगाला खाज खुजली होत राहते, पित्ताच्या गांधी भरपूर येत राहतात, अंगाला चट्टे येत राहतात, त्या लोकांना नीमच्या गोळ्या द्या. पोटातले आजार बरे व्हायला लागतील, त्वचेची जळजळ थांबते. आणि मग याचा चांगल्यात चांगला फायदा होतो, तुमची त्वचा उजळण्यासाठी, त्वचेचा आजार जाण्यासाठी याचा भरपूर तुम्हाला फायदा व्हायला लागेल. त्याच्यामुळं ही नीमची गोळी सुद्धा झाली. त्रिफळा. त्रिफळा कशाला, ज्यांना वात पित्त कफ हे तिन्ही दोष आहेत, त्यांना त्रिफळाच्या गोळ्या तुम्हाला द्यायला पाहिजेत. या त्रिफळाची गोळी जर दिली, ही सुद्धा खूप चांगला अँटीऑक्सिडंट आहे, इन्फ्लेमेटरी आणि इंटरनल क्लिन्सिंग. म्हणजे आता इंटरनल क्लिन्सिंग कुठं कुठं व्हायला पाहिजे, आतलं, खरकटी भांडी पातेली घासता की नाही, तसं फुफ्फुस आतनं खराब झालं तर तुम्हाला दमा सर्दी होते, हार्ट आतनं खराब झालं तर कोलेस्ट्रॉल वाढत चाललंय,
आतड्यातलं खराब झालं तर तुम्हाला अपेंडिक्स, अल्सर, हार्निया, कॅन्सर पर्यंत जाऊ शकता. महिलांचं आतलं युट्रस क्लीन असायला पाहिजे, नाहीतर युट्रस फायब्रॉइड व्हायला लागेल, पीसीओडी, पीसीओएस काय पण तिथं व्हायला लागेल, गाठी बनायला लागतील, किडनी स्टोन होतो, गॉल ब्लॅडर स्टोन होतो. आतली स्वच्छतासाठी, आतलं स्वच्छता साफसफाई होण्यासाठी, मूळव्याध, तुमचं पोट साफ होत नाही, त्रिफळा द्यायला पाहिजे. अंतर्गत स्वच्छता, पचन चांगलं करतं, खाल्लेलं अंगी लागतं, चाय पचे पचायला लागतं, नवचेतना जागृत होते आणि पोट मस्त साफ होतं बिना त्रासाचं. बसला की खाली मस्त वेगळी. वजन कमी करण्याकरता त्रिफळा द्यायला पाहिजे. इव्हन डोळ्याची नजर चांगली होण्यासाठी त्रिफळा पण तुम्ही देऊ शकता, फक्त 340 रुपयाला. थोडा थोडा अभ्यास करत जाणार. आणि काय करायचं, आपल्या हातात मोबाईल असतो, इथं जायचं गुगलला आणि लिहायचं त्रिफळाचे फायदे, गुळवेलचे फायदे, अश्वगंधाचे फायदे, वाचायचं आणि मार्केटमध्ये टाकायचं. बाकी लोकांना वेळ वेळ कुठे आहे, ते फक्त रील बघत बसतात आणि मग तिसरंच काहीतरी बघत बसतात, अभ्यासच करत नाही. आपण मोबाईलचा वापर अभ्यास करण्याकरता करायचा. लोकांना वाटेल अरे काय करतोय, पण हा मार्केटमध्ये पैसे छापतोय, असं व्हायला पाहिजे. मोबाईल आलाय कशाला, टाइमपासला नाही आला. सगळ्यात महत्वाचं, त्याच्यावरती गुगलमध्ये जायचं आणि तुमची जी शंका असेल ती टाकायची. HPMC शेल कव्हर. देवकर सर आता काहीतरी म्हणत होते की सगळे आपल्या डीएक्सनच्या गोळ्यांचे कव्हर हे शाकाहारी असतात. बघा मी म्हटलं ते खरं आहे की खोटं आहे, तिथं लिहिलंय. गुगलवरती आपला विश्वास आहे की नाही. त्यामुळं गुगलचा वापर करा. तुमची शंका डायरेक्ट हितला शब्द टाकायचा आणि गुगलवरती लिहायचा, लगेच तुम्हाला कुठला पण अर्थ कळायला लागेल. त्याच्यामुळं हे सगळं वापरा. आणि हेल्थ फूड सप्लिमेंट तुम्हाला पूर्ण माहिती आहे, मी आता त्याच्यात तुमचा वेळ घालवत नाही. सी बॅक्थरॉन तुम्ही भरपूर लोकांना देऊ शकता. एक तर एकच टॅबलेट द्यायची गोळी, ही हार्टला चांगली आहे, एनर्जी चांगली वाढवते. त्याच्यानंतर B12 डिफिशियन्सी ज्या लोकांना असेल, B12 ज्यांना कमतरता आजकाल सर्रास लोकांना झाली आहे, B12 स्टॅमिना चांगला वाढायला लागेल, तुमचा स्ट्रेंथ वाढते. आणि ज्यांना B12 कमी पडतं त्या लोकांना, महिलांना थायरॉइड होतो, हार्मोनल इम्बॅलन्स व्हायला लागतो, तुमची जीभ जड होते, नजर कमजोर होते, स्वभाव चिडचिडा होतो, तोंड वारंवार येतं, सारखे तोंडाला आतून गरे पडायला लागतात. त्यांना B12 खायला द्या. ही B12 ची गोळी झाली. ही आहे हाड जोड वनस्पती, हेल्दी बोन, कॅल्शियम आपण म्हणतो त्याला. ह्याच्यात काय टाकलंय, आवळा, हाड जोड आणि गुळवेल, हे तिन्हीच्या तिन्ही टाकले. त्यामुळे टाच दुखते, पाठ दुखते, कंबर दुखते, 340 रुपयाला फक्त. रोज एक गोळी खायला सांगा, नाहीतर 15 दिवसात दबी संपवून टाका, सकाळी संध्याकाळी. फरक पडला की आपोआप ते मागून घेतील. ह्या डब्या पण तुम्ही गावाकडचे काही MR लोक पकडा, MR लोकांना दाखवा, मेडिकल वाल्यांना दाखवा. गावाकडे दवाखान्यात BMS DHMS दवाखाने नाही चालत, त्यांना हे सप्लिमेंट नेऊन दाखवा, आपोआप तुमचं काम वाढायला लागेल. ही कॉफी तुम्हाला माहिती आहे. आता बाकी आपण सेक्शन पण नंतर पण घेऊ शकतो. कॉफी तुम्हाला 3 in 1 आली आहे, 2 in 1 कॉफी आहे, कॉर्डिसेप कॉफी आहे, जी मोका आहे, कोकोजी तुम्हाला माहिती आहे, लेमन जी आपल्याकडे चांगलं आलंय, स्पायसेस टी आहे, हे ग्रीन टी आहे. हा आपला चहा, चहाबद्दल मी काय सांगू तुम्हाला, पण चहा भरपूर जाऊ शकतो. हा चहा भरपूर लोकांना द्या, घराघरात जायला पाहिजे. कंबूचा, मागच्या महिन्यात आपण 1 लाख कंबूचा विकले. या महिन्यात आपलं टार्गेट 2 लाख कंबूचा विकायचं टार्गेट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांना फक्त एकच प्रोडक्ट द्यायचंय त्यांना सांगायचं 3 महिने तुम्हाला दररोज 1 बॉटल प्यावी लागेल. मग त्यांनी काय नाही प्रोडक्ट घेतलं तरी चालेल. डीएक्सनचा कंबूचाचा बॉक्सच्या बॉक्स टाकून द्या, 3 महिने फक्त पीत राहायचं. मग सांगायचं अहो लोक, तुमची वजन कमी व्हायला लागतील, पोट साफ व्हायला लागेल, त्याच्यानंतर तुमचा BP, तुमचं कोलेस्ट्रॉल, तुमचं सगळं कंट्रोललाच येतंय. कारण त्याच्यात टाकलेत प्रोबायोटिक्स, अँटीऑक्सिडंट आहे सगळ्यात महत्वाचं, आणि तुमची एनर्जी वाढते. लोक पितील, रिझल्ट भरपूर चांगले. आणि याला ऑफर आहे बरं का, अजून सुद्धा 31 डिसेंबर साजरा करेपर्यंत ऑफर आहे. 14 बॉटलचे पैसे द्या, 16 बॉटल घेऊन जा. आलुविटा आता भरपूर तुम्ही आजपर्यंत काही लोकांनी मॉरंजी पिलं, काही लोकांनी नोनी पिलं, आता च्यवनरवे काढा पिलाय. मग लोक म्हणतात जरा वेगळं काहीतरी पाहिजे, त्यांना आलुविटा दाखवायचं. आलुविटा म्हणजे कोरफडीच्या घराचा ज्यूस काढलाय, क्वालिटी. डीएक्सन देताना ही कोरफड सिद्धिपेठला किती लावली, एकरामध्ये लावली आहे.
डॉक्टर लिम सरांनी, आणि त्याचे चांगल्या कोरफडीचा गर काढून तुम्हाला पाजलाय. हे डायरेक्ट बॉटल पिऊ शकता, मस्त वाटतं. ज्यांची केस गळती भरपूर आहे, ज्यांना त्वचेचे आजार भरपूर झाले, किंवा केस वाटतं माझी हिप्पी कट यायला पाहिजे मस्तपैकी मिथुन चक्रवर्ती, तुम्ही आलुविटा प्यायला द्या, भरपूर चांगला यायला लागेल. आणि आलुविटा अजून कोणाला आपण देऊ शकतो, सगळ्यात महत्वाचं महिलांना, महिलांचे आजार जाण्यासाठी ते खूप फायदेशीर आहे. तुमची स्किन चांगली होईल, पचन संस्था चांगल्यात चांगली व्हायला लागेल. याच्यानंतर बिस्किट आहेत आपल्याकडे, स्पिरुलिना सिरियल आहे, कॉर्डिसेप्स सिरियल, न्यूट्री कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइलचा तर मी फॅन आहे. सगळ्यात महत्वाचं, आपले बॉडी लवचिक असायला पाहिजे, हाडं वाजायला नकोत, गुडघे म्हातारपणी कामात न जायला नकोत, सांधेदुखी होता कामा नये. याचा अर्थ तुम्ही दूध, दही, तूप, लोणी तेवढं खात नाही, आणि जे आता दूध मिळते ते डुप्लिकेट आहे, भेसळयुक्त आहे. त्याच्यामुळं कोकोनट ऑइल तुमच्या दररोज पोटामध्ये 2 चमचे जायला पाहिजे. हे जर गेलं, तुमच्या त्वचेचा रंग उजळेल, तुमचे स्किन चांगली व्हायला लागेल, तुमचे केस चांगले राहतील, आणि सगळ्यात महत्वाचं पोटाचे आजार जातील, पोट छान व्हायला लागेल. हे खूप चांगलं आहे. आणि इथं सुद्धा आता आपली अर्धा लिटरची बॉटल 985 रुपयाला आहे. ओके, त्याच्यामुळं हे प्रोडक्ट द्या. आणि 785 रुपये डिस्काउंट प्राइस असेल मला वाटतं त्याची, पण सिंगल प्रोडक्ट MRP-तच असेल. डिस्काउंट फक्त जे लोक डिस्ट्रीब्युटर असतील त्यांनाच असतो. मार्केटमध्ये रिटेलिंग करायला शिका, हे काम भरपूर वाढवा. मीठ सुद्धा घेताना ज्यांना थायरॉइड आहे, ज्यांना बीपी आहे, हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्या लोकांनी साधं मीठ खायला नाही पाहिजे. ओके, त्यांनी हिमालयन पिंक सॉल्ट वापरायला पाहिजे. हिमालयन पिंक सॉल्ट हिमालय पर्वतातनं आणलेलं ते मीठ आहे. आणि तुम्ही जे आता मीठ घ्या, समुद्रातलं मीठ आहे. समुद्रात अख्खी मुंबई बसली आहे, सगळा कचरा, प्लास्टिक, काय पण घाण आहे, आणि ते तुम्ही मीठ खाताय पांढरं शुभ्र करून, ते दूषित आहे, भेसळयुक्त आहे. आपलं हिमालयन पिंक सॉल्ट आहे, त्यामुळे ह्याच्यात 84 मिनरल्स आहेत. सगळ्यात महत्वाचं, फ्री फ्रॉम मायक्रो प्लास्टिक, कुठलं प्रदूषण विरहित. सगळ्यात महत्वाचं, 100% नॅचरल आहे. झोप शांत लागायला लागेल, हातापायात क्रॅम्प येणार नाही, डायबिटीज, थायरॉइड कंट्रोलमध्ये यायला लागेल, वजन आणि तुमचा मेंदू शार्प चालायला लागेल. त्याच्यामुळं मीठ आपलं बदला. जॅगरी पावडर, जॅगरी चांगल्या ऊसाची, चांगली ऑर्गॅनिक, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यामध्ये व्हिटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, पचन चांगलं व्हायला लागेल. ओव्हरऑल वेलबिंग चांगलं वाटण्यासाठी आपलाच गुळ वापरा, चहात साखर टाकू नका. आपल्या जॅगरीमध्ये सोडियम आहे, सगळ्यात महत्वाचं, Na आहे, Cl आहे. हे सोडियम आणि क्लोरीनचा काय फायदा होतो, तर तुमच्या बॉडीतलं पाणी मेंटेन ठेवतं, तुमचे मसल क्रॅम्प येणार नाहीत, तुमचे मसल पॉवरफुल आणि स्ट्रॉंग व्हायला लागतील, तुम्ही कमजोर राहणार नाही. आपल्या गुळामध्ये आयर्न आहे, नुसता गुळ एक एक चमचा खाल्ला तरी अंगातलं रक्त वाढायला लागेल. त्याच्यामुळं आपला जॅगरी पावडर तुम्ही सर्रास घेऊ शकता, याचा भरपूर फायदा होतो. मध आलाय आपल्याकडे, तुलसी मध, त्याच्यामुळं मध तर किती आयुर्वेदिक आहे, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही शुगर एक्स्ट्रा नाही, अडल्ट्रेशन नाही, भेसळ नाही. आणि पोलन काउंट किती आहे बघा, अबाव 9,500. तुम्हाला चांगलं मध मार्केटमध्ये मिळेल की नाही माहिती नाहीये, पण डीएक्सनचे सगळेच्या सगळे प्रोडक्ट प्युअर फुल मिळतात आपल्याला, प्युअर फॉर्म मध्ये. आणि साखरेची पण गरज नाही तुम्हाला, असा तुम्हाला मध मिळायला लागेल. मधाने सुद्धा ज्या लोकांना सर्दी, खोकला, कफ, पोट साफ होत नाही, त्वचेचे आजार किंवा घसा, तुम्ही मध खाल्ला की घसा गोड येणार, आवाज गोड आला की समोरचा माणूस कन्व्हिन्स होणार, तुमचे प्रोडक्ट घेणार. तुमचा आवाज रफ येतो, रॅश बोलता, चिडता, गेलं कामातनं, आलेला माणूस निघून जाणार. त्यामुळे मध खा, डेक्सानचा गुळ खा. ओके, हे चांगले चांगले प्रोडक्ट घ्या, तुमच्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिक बदल व्हायला लागेल, आणि एक नम्र स्वभाव बनायला लागेल. म्हणजे नम्र स्वभाव असेल तर तुमच्या घरी लक्ष्मी यायला लागेल, लक्ष्मी राहायला लागेल, पैसे वाढायला लागतील. तुमचा टोन, तुमचा आवाज, तुमचं वागणं रॅश असेल तर तुमची माणसं तुमच्यापासून लांब पळायला लागतील. त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं आपले प्रोडक्ट वापरा. लहान मुलांना पण मध चालतो. माझ्याकडे कित्येक लहान मुलांना संध्याकाळी दम लागलाय, खोकला लागतो, सर्दी होते, मध द्या ना पोरांना चाटवायला मस्तपैकी, प्रतिकारशक्ती चांगली वाढते, भूक वाढते, चांगली पोरं जेवायला लागतात. राईस ब्रँड गोडे तेल, टिंका चिका, हे प्रोडक्ट तर घराघरात जायला पाहिजे. तुम्ही महिला खूप चांगलं काम कर, महिलांच्या किचन पर्यंत जा ना,
आणि तुम्ही पहिले राईस ब्रँड घेऊन या, तुमच्या घरी भजी बनवा, काहीतरी वडे बनवा आणि त्यांना खायला बोलवा. ओके. परवा तर आपण आपल्याकडे 100 दिंडी जेवायला घातली आणि आपण काय केलं, मस्तपैकी राईस ब्रँड तेलातच भाजी बनवली, बासमती तांदूळ बनवला, सगळं झालं टकाटक. किती लिटर मध्ये? 2 लिटर मध्ये 100 लोकांचा स्वयंपाक झाला, काहीच प्रॉब्लेम नाही. खूप छान लागतंय. आणि त्याच्यामुळं ह्याच्यात अँटीऑक्सिडंट भरपूर असतात, प्रिझर्वेटिव्ह फ्री आहे, कमी जळतं, कमी लागतं. राईस ब्रँड तेल जर तुमच्या नेहमी खाण्यात राहिलं तर तुमचा बीपीचा प्रॉब्लेम, हायपरटेन्शन, फॅटी लिव्हर, त्वचेचे आजार, पोटाचे आजार, केसांचे आजार राहणार नाही, त्वचा ड्राय पडणार नाही, संधिवात होणार नाही. त्याच्यामुळे गोडे तेल बदला. आणि मार्केटमधलं गोडे तेल जे लाकडी घाण्यासारखे तुम्ही ब्रँडेड नावं सांगता ते सुद्धा 270 रुपये लिटर आहे. ओके. आणि आपलं किती रुपये लिटर आहे? 250 रुपये फक्त लिटर पडतंय आपल्याला. सगळ्यात महत्वाचं, त्यामुळे 550 रुपयाला आपल्याकडे 2 लिटर आहे. म्हणजे हे तुमच्या लाकडी घाण्याच्या पैशातच मिळायला लागेल. पण तुम्ही जर एकदम 6चा पॅक घेतला तर 204 रुपये लिटर आहे की हो. 1 लिटर फुकट मिळालं तुम्हाला. मग 6 तेलाच्या बॉटल जर तुम्ही घेतल्या, घरी 1-2 वापरल्या, लोकांना दाखवल्या, दोन्ही काम झाली आपली. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं, तुम्ही घरातलं पहिलं तेल बदला. जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरातल्या कोणाला बीपीचा त्रास नको, हार्टचा त्रास यायला नको, पोट साफ व्हायला पाहिजे, त्वचा चांगली राहायला पाहिजे, मेंदू चांगला चालायला पाहिजे, तर राईस ब्रँड तेल घराघरात बदला. कारण आपल्या इंडियामध्ये 1 नंबरचा ब्रँड जर कोणाकडे गोड तेलातला असेल तर तो फक्त एकच आहे, डीएक्सएन. कशावरून सांगतो मी? ओरिजिनल पर्सेंटेज 15,000 पार्ट पर मिलियन. आज तरी इंडियात डीएक्सएन सोडून राईस ब्रँड एवढ्या क्वालिटीचं कोणीच देत नाही, देतच नाही. नादच करायचा नाही डीएक्सएनच्या प्रोडक्टचा. त्याच्यामुळे राईस ब्रँड तेल नक्की तुम्ही वापरा. ओके. आणि सॅफ्रॉन, केशर हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता, पाण्यात टाकून तुम्ही पिऊ शकता. तुमची त्वचा गोल्डन रंगीबेरंगी दिसायला लागेल. केशर, केशर हे पाण्यात टाकून प्यायचे. 3-4 पाकळ्या फक्त टाकल्याने पिल्या ना, तुमच्या त्वचेचे आजार निघून जायला लागतील, तुमचा मेंदू छान व्हायला लागेल आणि त्वचेला तुमच्या डाग पण कुठले राहणार नाही. जॅगरी पावडर मी तुम्हाला आता सांगितली, चिली पावडर, हळद पण आली आहे. ही हळद वापरा. ही हळद आहे लॅकाडॉंगची हळद आणि याच्यातलं कर्क्युमिन 10% आहे. त्याच्यामुळं तुम्हाला उद्या जाऊन कॅन्सर सारखे कुठले आजार होणार नाही, त्वचेचा रंग चांगला वाढायला लागेल. आणि सकाळ सकाळी असं गरम पाणी घ्यायचं ग्लासभर, त्याच्यात थोडीशी हळद टाकायची, थोडी आवळा पावडर टाकायची, थोडस पिंक सॉल्ट टाकायचं आणि ते प्यायचं मस्तपैकी. पॉवरफुल. आणि जायचं जिमला, व्यायाम करायचा, सकाळी लवकर उठायचं, 1 तासभर व्यायाम झाला पाहिजे, मग कामं करायची सगळी घरातली. हे जर तुम्ही अवलंबलं, हळद आपली घराघरात जायला पाहिजे. त्वचेकरता चांगले, पोटाकरता चांगले, अँटी कॅन्सर आहे. त्याच्यामुळे वापरा. सर्दी कफ खोकल्यामध्ये चांगला आराम मिळायला लागेल. बाकी हे तुम्हाला माहितीये, साबण माहितीये, टूथपेस्ट माहितीये, ब्रश आपला वापरा. हे पण घरात घेता ना तुम्ही. मार्केटमधलं काहीच घ्यायचं नाही हो, मॉल मांडलाय तुमच्याकरता आपण. शॅम्पू आता चांगला आलाय आपल्याकडे, 230 मिलीचा शॅम्पू वापरा. टाल्कम पावडर केसांसाठी, निली तेलम ऑइल, मसाज ऑइल, ट्री क्रीम, त्याच्यानंतर इंटिमेट हायजीन सगळ्यांसाठी आहे. त्याच्यानंतर अलोवेरा बॉडी लोशन, फेशियल जेल, चेबी बेबी ऑइल, आणि हे कपडे धुण्यासाठी डायना क्लीन, मल्टी क्लीनर, फरशी पुसायला, काचा पुसायला, गाड्या धुवायला हे वापरू शकता. अगरबत्ती आली, मॉस्किटो कॉइल, डेंगू पासून बचाव. तुम्ही काहीतरी आणताय लिक्विडचं, ऑल आउट घेऊन येता, हे कॉईल घेऊन या ना घरात. 1 महिना, 1.5 महिना, 2 महिने जाते आणि एक कॉईल लावली, थोडी पेटवली, डास गेले निघून, परत बंद करून ठेवा. किती रुपयाला आहे? फक्त 95 रुपयाला आहे. महिनाभर जाईल घरात. घराघरात मॉस्किटो कॉईल जाऊ शकतात. तुम्ही सुरुवात तरी करा, हे सगळे प्रोडक्ट चालू करा. रिझल्ट खूप आहेत, प्रोडक्ट खूप आलेत आणि छोटे छोटे प्रोडक्ट तुमच्याकडे सगळे असायला पाहिजे. हा कॅटलॉग मी तुम्हाला ग्रुपवरती पण शेअर करेन. ओके. त्याच्यामुळे जास्तीत जास्त त्याचा बेनिफिट घ्या, लोकांच्या पर्यंत प्रोडक्ट पोहोचू द्या.